Welcome back, friends, in TYVA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण भाववाढीच्या कारणांबद्दल चर्चा केली होती. या भाववाढीच्या कारणांची दोन भागांमध्ये आपण माहिती घेतली. एक मागणीच्या बाजूने होणारी भाववाढ आणि दुसरी पुरवठ्याच्या बाजूने होणारी भाववाढ. जवळपास 9 ते 10 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपण या टॉपिकचं विश्लेषण केलं. यानंतर या भाववाढीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतात याचा आपण या व्याख्यानामध्ये आढावा घेणार आहोत, याचा आपण अभ्यास करणार आहोत. भाववाढीचे परिणाम आपण 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट करणार आहोत. भाववाढीच्या परिणामातील पहिला मुद्दा आहे आर्थिक विषमतेत वाढ होत असते. त्यानंतर विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी शर्तीत बदल होत असतात. त्यानंतर व्यवहार तोलावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतात. या 4 परिणामांमुळे म्हणजे हे जे 4 परिणाम आहे हे वेगवेगळ्या क्षेत्रांच्या अनुभवाचं सार आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था या 4 परिणामांच्या चौकटीमध्ये कशा पद्धतीने परिणामांना सामोरे जाते याचा आपल्याला या व्याख्यानामध्ये अनुभव येईल, याची आपल्याला ओळख होऊ शकते. मित्रहो, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणात भाववाढ झाली पाहिजे की जी भाववाढ त्या देशाच्या आर्थिक विकासाला पूरक ठरू शकेल, एवढीच भाववाढ होणं आवश्यक आहे. म्हणून तज्ज्ञांचं मत असं आहे की कोणत्याही अर्थव्यवस्थेत दरवर्षी सरासरी 2 ते 4% भाववाढ होत असेल तर ती आर्थिक विकासासाठी प्रेरक आणि पोषक ठरू शकते. परंतु भाववाढ जर ही 4% जास्त होत असेल तर मात्र अर्थव्यवस्थेतील त्या उत्पादन आणि वितरणावर त्याचे वाईट परिणाम होत असतात. आता किंमत वाढीच्या प्रवृत्तीचा अभ्यास आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये करताना असं दिसलं की भारतामध्ये 2 अंकी भाववाढपर्यंत उच्चांक गेला. वार्षिक भाववाढीचा दर 11% पासून तर तो 10% मध्ये 9% 8% आलेला दिसला. आणि म्हणून तज्ज्ञांच्या मते 4% जास्त प्रमाणात झालेली भाववाढ ही अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रिया आणि वितरण प्रक्रियेवर वाईट परिणाम करणारी असू शकते, ज्याचे फार मोठे परिणाम सामान्य उपभोक्त्यांना भोगावे लागतात. सामान्य उपभोक्ते महागाईने, किंमत वाढीने फार त्रस्त होत असतात. बऱ्याचदा सरकारच्या विरोधामध्ये फार मोठे आंदोलनं अशा प्रकारच्या परिस्थितीतून निर्माण झालेले आपण भारतात पाहिलेले आहेत. आणि म्हणून भारतात भाववाढीचा दर हा नेहमीच कमी जास्त राहिलेला दिसतो. तो कमी झाला किंवा वाढला तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम होताना दिसतात. या प्रतिकूल परिणामांचं आपण 4 मुद्द्यांमध्ये विश्लेषण करणार आहोत. पहिला परिणाम आपण आर्थिक विषमतेमध्ये होत असणारी वाढ. सातत्याने आर्थिक विषमता वाढते आहे. भाववाढीचा तो परिणाम फार मोठा परिणाम आहे असं आपल्याला दिसेल. मित्रहो, वस्तू व सेवांच्या किमतीत सातत्याने दीर्घकाळपर्यंत वाढ होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न आणि संपत्तीत विषमता निर्माण होताना दिसते. ज्यांचे उत्पन्न स्थिर आहे अशा वर्गाची क्रयशक्ती सातत्याने कमी होत जाते. याउलट भाववाढीचा मोठा लाभ व्यापारी आणि उत्पादक वर्गाला
होत असतो. कारण त्यांचं उत्पन्न स्थिर नाही आहे. जो नोकर वर्ग असतो उद्योग क्षेत्रातला, सेवा क्षेत्रातला, त्यांचं उत्पन्न स्थिर आहे. त्यांना होणाऱ्या भाववाढीचा परिणाम भोगावा लागतो. त्यांच्या उत्पन्नामध्ये घट होते, त्यांच्या संपत्तीत घट होते आणि त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. परंतु व्यापारी वर्गाच्या संदर्भामध्ये नफेखोरीची त्यांची मीमांसा असल्यामुळे किंवा धोरण असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि संपत्तीमध्ये वाढ झालेली दिसते. आर्थिक नियोजन काळातील भाववाढीची जी प्रक्रिया आहे ती अधिक निर्दयी ठरलेली आहे. भाववाढीने कामगार वर्ग, शेतमजूर, लहान शेतकरी तसेच ज्या वर्गाचे उत्पन्न स्थिर आहे या वर्गाचे फार हाल अपेष्टा झालेल्या आपल्याला दिसतात. या वर्गाच्या उत्पन्नात ज्या गतीने वाढ झाली त्यापेक्षा जास्त गतीने भाववाढ झाल्याने हा वर्ग अधिक निर्धन झालेला आपल्याला दिसून येतो. भाववाढीने या वर्गाच्या बचती खाऊन टाकलेल्या आहेत. दुसरीकडे मात्र उद्योजक, व्यापारी आणि बडे शेतकरी यांना भाववाढीचा फार मोठा लाभ झालेला दिसतो. यामुळे देशात उत्पन्न आणि संपत्तीच्या विषमतेमध्ये वाढ झालेली दिसते. श्रीमंत अधिक श्रीमंत झालेले दिसतात तर गरीब अधिक गरीब झालेले दिसतात. मित्रहो, 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणावादी काळात गेल्या 30 वर्षामध्ये आपण जर संपत्तीच्या किंवा आर्थिक विषमतेचं मोजमाप केलं तर आपल्याला असं दिसेल की या नवीन सुधारणावादी आर्थिक धोरणाच्या परिणामामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब अधिक गरीब होत गेले. श्रीमंत आणि गरिबीचा जो दर आहे तो फार मोठा वाढलेला आपल्याला दिसतो. हीच परिस्थिती आपल्याला 90 पूर्वीच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीची दिसली नव्हती. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेच्या किंवा सरकारच्या नियंत्रणात असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता नष्ट करण्याचं उद्दिष्ट होतं, आजही आहे. परंतु ते उद्दिष्ट जे आहे ते सरकारच्या नियंत्रणात पूर्ण करता येणं शक्य होतं. परंतु 91 नंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा मर्यादित होत गेल्यामुळे आर्थिक विषमता कमी करण्याच्या धोरणांचा फार पॉझिटिव्ह परिणाम, अनुकूल परिणाम सरकारला घडवून आणता येत नसल्यामुळे मॅक्झिमम सर्व अर्थव्यवस्थेचा कारभार हा खाजगी बाजारपेठेतून चालत असल्यामुळे सरकारच्या नियंत्रणाचा प्रभाव या व्यवस्थेवर पडताना दिसत नाही. त्यामुळे आर्थिक विषमता कमी करण्याचं असणारं सरकारचं उद्दिष्ट या 30 वर्षामध्ये अपयशी झाल्याचं दिसते आणि म्हणून काहीच लोक देशामध्ये श्रीमंत झालेले आपल्याला दिसतात. बरेचदा अमेरिकेतून आणि भारतातून काही मासिक देशातल्या 100 श्रीमंत लोकांची यादी डिक्लेअर करतात आणि आपण त्याला धन्यता देत असतो. मित्रहो, हा देश सगळ्यांचा आहे, सामान्य नागरिकांचा आहे, श्रीमंत माणसाचा सुद्धा आहे. परंतु ज्यावेळेस माणसामध्ये श्रीमंती आणि गरिबीची रेषा जी आहे ती जास्त घट्ट बनत जाते तेव्हा तो देश आपलासा आपल्याला वाटत नाही. म्हणून सरकारच्या धोरणांचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. म्हणून आर्थिक विषमतेतील वाढ ही होणार नाही, आर्थिक विषमता ही नाहीशी होईल अशा प्रकारच्या धोरणांबद्दल सरकारने स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने भारतामध्ये येणाऱ्या सरकारची सर्व धोरणं ही भांडवलशाही धार्जिनी आहेत, देशातल्या काही श्रीमंत आणि बड्या वर्गाच्या हिताची आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये वाढ होताना दिसते आणि मोठ्या प्रमाणात विषमता वाढत असताना दिसते. आणि म्हणून भाववाढीचा हा जो परिणाम आहे हा परिणाम देशातल्या लोकांच्या उत्पन्नातील आणि संपत्तीतील विषमतेत वाढ करणार आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विकासातील अडथळे किंवा विकासामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे व्यत्यय. हा भाववाढीचा फार दूरदर्शी आणि लॉंग टर्मचा परिणाम आहे. आर्थिक नियोजन काळात सातत्याने होणाऱ्या भाववाढीचे आर्थिक विकासामध्ये बाधा निर्माण केलेली आहे.
याचं प्रमुख कारण आर्थिक नियोजन आखताना सरकारने त्यावर जो खर्च निश्चित केलेला असतो त्यात बदल होत असतो. योजनेचा काळ जितका मोठा असेल तेवढा त्यावरील खर्च भागवणे कठीण जाते. कारण भाववाढीमुळे योजना खर्चात वाढ होत असते. पण त्यावरील खर्च वाढवण्याबाबत नियोजन मंडळ अलवचिक असते. शेवटी बऱ्याचशा सरकारी योजना रखडताना दिसतात आणि त्यातून विकासामध्ये अडथळा किंवा बाधा निर्माण झालेली आहे असं आपल्याला दिसते. प्राध्यापक सी रंगराजन यांच्या मते अल्पकाळात भाववाढीच्या दराद्वारे आर्थिक विकास दरात वाढ करणे शक्य असते, पण दीर्घकालीन किंमत स्थैर्याशिवाय विकास करणे शक्य नसते. थोडक्यात भाववाढ सरकारी योजनांच्या खर्चात वाढ करत असते. सरकारला त्या खर्चात पुरेशी वाढ करणे शक्य नसल्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. आर्थिक विकासाची गती ही धीमे होते, बऱ्याचदा ती खंडित पण होते. आपण अनुभव घेत असताना बऱ्याचदा असं दिसते की सरकारने जी कामं आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली असतात, सुरुवात केलेली असते, ज्यामध्ये आपण धरणं बांधण्याचा प्रकल्पाचं उदाहरण घेऊया, रस्ते बांधण्याच्या प्रकल्पाचं उदाहरण घेऊया, ही वर्षानुवर्ष तशीच पडलेली का दिसतात? तर त्याचं कारण असं आहे की ती ज्या काळामध्ये मंजूर झालेली असतात, ती ज्या रेटने मंजूर झालेले असतात, ते रेट हे त्या काळामध्ये फार स्वस्त असतात. परंतु नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात, कच्च्या मालाच्या संदर्भात भाववाढ झालेली असते आणि त्यामुळे ते प्रकल्प जे लोक राबवत असतात त्यांना ते परवडत नाही आणि म्हणून ते काम बंद पडतात आणि त्यामुळे सरकारला पुन्हा नवीन किमतीनुसार त्याच्या खर्चाचं नियोजन करावं लागतं. म्हणजेच हा प्रकल्प जितका लांबतो तितका त्याच्या खर्चामध्ये वाढ झालेली दिसते. बऱ्याचदा सरकारला असे खर्च परवडत नसल्यामुळे सरकार असे प्रकल्प रद्द करते किंवा तसेच पळवून ठेवत असते. याचं सिंपल उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असं तर सरदार सरोवर प्रकल्प जो आपल्या आजूबाजूला आहे, या सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी किंवा याचं उद्घाटन हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये झालं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रदीर्घ कालखंडानंतर 40-50 वर्षाच्या कालखंडानंतर हा प्रकल्प पूर्ण झालेला दिसतो. म्हणजे जर तो पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये पूर्ण झाला असता तर तो अत्यंत कमी खर्चामध्ये उभा राहिला असता. परंतु 40-50 वर्षानंतर सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे या प्रकल्पाची किंमत वाढत गेली, त्याचा खर्च वाढत गेला. या 40-50 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये त्या प्रकल्पापासून जेवढा लाभ मिळणार होता, उद्योग आणि शेती क्षेत्राच्या उत्पादनात जेवढी वाढ होणार होती त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या काळामध्ये लोकांना जो रोजगार मिळाला असता त्याचंही फार मोठं नुकसान झालं. म्हणजे एखादा प्रकल्प फार दीर्घ काळपर्यंत चालत असेल तर त्याचे अप्रत्यक्ष परिणाम रोजगारावर, उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होत असतात आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं फार मोठं न भरून निघणारं नुकसान असतं. आणि म्हणून विकासातील जे अडथळे आहेत ते भाववाढीचं फार मोठं परिणाम आहे, फार मोठा तो परिणाम आहे जो कधीही आपल्याला भरून काढता येत नाही. आणि म्हणून सरकारने नियोजित केलेल्या कालखंडामध्येच प्रकल्पांचं काम पूर्ण झालं तरच ते अर्थव्यवस्थेला परवडणारं असतं. इनडायरेक्टली त्या प्रकल्पासाठी जे खर्च उभे असतात ते लोकांच्याच करांच्या उत्पन्नातून तयार झालेलं उत्पन्न असतं किंवा सरकारच्या उत्पन्नाला जो भार असतो तो लोकांच्या कर उत्पन्नातूनच असतो आणि म्हणून लोकांच्या त्या पैशाचा नीट उपयोग होऊ शकतो. देश कर्जबाजारी होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला अनेक प्रकल्प उभारण्यासाठी देशातून आणि परदेशातून कर्ज उभारावी लागतात. म्हणजे अशा रीतीने त्या कर्जांच्या व्याजाची किंमतसुद्धा फार मोठ्या प्रमाणात देशाला मोजावी लागते. म्हणजे
या मुद्द्याचा जो परिप्रेक्ष्य आहे तो अत्यंत चारही बाजूने त्याचा विचार जर आपण केला तर तो सरकारला फार मोठा फटका, फार मोठा नुकसान पोहोचवणार असतो. सरकारला होणारं नुकसान म्हणजे या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचं होणारं नुकसान आहे. मित्रहो, विकासातील अडथळे हे भाववाढीचं प्रमुख कारण आहे आणि दीर्घकाळपर्यंत अर्थव्यवस्थेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माणाचा तो मुद्दा आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनाची गरज आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी शर्तीत बदल होण्याचा. मित्रहो, आर्थिक नियोजन काळात, विशेष आर्थिक सुधारणा काळात म्हणजेच 1991 नंतर उत्पादित वस्तू व सेवांच्या किमती सारख्या दराने वाढलेल्या नाहीत. औद्योगिक निर्मित वस्तूंच्या तुलनेत कृषी उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ जास्त झाली. याचा परिणाम असा झाला की व्यापार शर्ती औद्योगिक निर्मित वस्तूंच्या तुलनेत कृषी उत्पादित वस्तूंना जास्त अनुकूल झाल्या. म्हणजे व्यापार शर्त ठरवत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की टर्म ऑफ ट्रेड हे व्यापार शर्त कशी निश्चित होत असते. औद्योगिक वस्तूंच्या मोबदल्यामध्ये कृषी वस्तूंचा किती प्रमाण आपल्याला मिळते यावरनं हा जो दर आहे या दराला व्यापार शर्त असं म्हटलं जातं, विनिमय दर असं म्हटलं जातं. म्हणजे दोन वस्तू औद्योगिक क्षेत्रातल्या दिल्या, म्हणजे आपण सोपं एक्झाम्पल असं घेऊ की दोन नागराच्या ज्या फडी असतात लोखंडी नागराच्या, त्या शेतकऱ्याला जर दिल्या आणि शेतकऱ्याकडून जर 2 क्विंटल धान्य तुम्हाला मिळालं तर याचा अर्थ असा झाला की एका नागराच्या फडीला 1 क्विंटल धान्य अशी व्यापार शर्त झाली. परंतु या उलट असं झालं की एकच नागराच्या फडीसाठी 2 क्विंटल धान्य द्यावे लागत असेल तर कृषी क्षेत्राला ह्या व्यापाराच्या शर्ती प्रतिकूल झालेल्या आहेत आणि उद्योग क्षेत्राला त्या अनुकूल झालेल्या आहेत. या उलट एकाच क्विंटलमध्ये जर 2 नागराच्या फडी मिळत असतील तर या व्यापार शर्ती कृषी क्षेत्राला प्रतिकूल ठरतात आणि उद्योग क्षेत्राला प्रतिकूल ठरतात आणि कृषी क्षेत्राला त्या अनुकूल ठरतात. अशा रीतीने वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्राच्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रांशी जो वस्तू विनिमय दर ठरत असतो त्याच्यातून व्यापार शर्ती निश्चित होत असतात. आणि म्हणून ह्या ज्या व्यापार शर्ती आहे या भाववाढीमुळे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये निश्चित होताना दिसतात. आणि म्हणून कृषी उत्पादित वस्तूंना या व्यापार शर्ती अनुकूल झाल्यात, पण त्याचा जो फायदा आहे तो लहान शेतकऱ्यांना होत नाही तर तो मोठ्या शेतकऱ्यांना आपल्याला झालेला दिसतो. म्हणजेच भारतात कृषी प्राप्ती कर, ज्याला आपण ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स असं म्हणतो, हा फक्त कागदावर आहे, नावापुरता आहे. म्हणजेच सर्वच घटक राज्यांनी कृषी प्राप्ती करामध्ये ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्समध्ये सूट दिलेली आहे. याचा सुद्धा फायदा फक्त बड्या शेतकऱ्यांना झालेला दिसतो. त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळे विषमतेत आणखी भर पडत असताना दिसते. मित्रहो, ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स हा एक पॉलिटिकल फंड आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे की भारतामध्ये जवळपास 86% शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती अल्पभूधारकांची आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी शेती त्या लोकांकडे आहे, 2 ते 5 हेक्टरच्या दरम्यान. आणि उर्वरित जो 16% शेतकरी आहे तो सधन आहे, मोठा आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाखाली हे जे 2 ते 5 हेक्टरपर्यंत जी शेती आहे त्याच्यामध्ये 70%च्या जवळपास जास्तीची शेती हे निसर्गावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 1 किंवा 2 पीक येत असते. उन्हाळ्यामध्ये ती शेती रिकामी असते.
या 86% शेतकऱ्यांना जवळपास वर्षभर पुरेल एवढ्याच प्रकारच्या अन्नधान्यांची निर्मिती त्या शेतातून होत असते. त्यांचं भूक्षेत्र इतकं छोटं असतं की त्यामध्ये ते गुंतवणुकासुद्धा करू शकत नाही. जेमतेम ते आपला वार्षिक खर्च उपभोग्य वस्तूंच्या संदर्भात भागवत असतात. परंतु त्या लोकांना उत्पन्नच कमी निघत असल्यामुळे त्यांना ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स भरण्याची गरजच नाही. परंतु फक्त 16% शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात हजारो एकरच्या शेतजमिनीचे पट्टे आहे, मोठ्या प्रमाणात त्यांची भांडवली गुंतवणूक आहे, 24 तास पाणी आहे, त्यांच्या शेतीतला माल हा एक्सपोर्ट होतो. अशा 14-15% शेतकऱ्यांसाठी 100% शेतकऱ्यांचा ॲग्रिकल्चर कर माफ करणं हे सरकारच्या धोरणातला बसत नाही. म्हणजे 86% लोकांवर ज्या कराचा परिणामच होणार नाही त्यांना गृहीत धरून 14% लोकांना कर माफ करणं हे सरकारच्या नीतीचं फार मोठं अपयश आहे. आणि म्हणून सरकारने जर या ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स लागू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या उत्पन्नात भर पडू शकते. परंतु हा राजनैतिक फंडा असल्यामुळे, याच्यामध्ये पॉलिटिक्स असल्यामुळे मोठे शेतकरी हे सरकारवर दबाव निर्माण करत असतात. आता मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन जे सुरू आहे त्यामध्ये मोठ्या शेतकऱ्यांचाच सक्रिय सहभाग आहे. मोठ्या शेतकऱ्यांच्या सपोर्टमुळेच लहान शेतकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय. परंतु त्याचा जर नीट विचार छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केला तर त्यांना फारसा अनुकूल परिणाम त्याच्यातून होताना दिसत नाही. मित्रहो, अशा रीतीने वेगवेगळ्या व्यापार शर्तीचा परिणाम किंवा भाववाढ जी आहे ती भाववाढ आपल्याला परिणामकारक दिसून येते. मित्रहो, पुढचा जो मुद्दा आहे तो व्यवहार तोलावर विपरीत परिणाम करणारा आहे. व्यवहार तोलावर विपरीत परिणाम म्हणजे आधी व्यवहार तोल आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की व्यवहार तोल हा कसा मोजला जातो. मित्रहो, व्यवहार तोल आणि व्यापार तोल ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या आयात निर्यातीचा हिशोब या संकल्पनेमध्ये ठेवला जातो. आणि म्हणून व्यवहार तोलावर विपरीत परिणाम भाववाढीमुळे कसा होत असतो हे या मुद्द्यामध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे. व्यवहार तोल आणि व्यापार तोलाच्या संदर्भातल्या सविस्तर संकल्पनांचा अर्थ आपण पुढच्या प्रकरणाच्या व्याख्यानामध्ये आपण घेणार आहोत. म्हणून जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील भाववाढीचा दर हा केव्हाही जास्त दिसून येतो. त्यामुळे भारतात व्यवहार तोल संतुलनाच्या संदर्भात 2 समस्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यातली पहिली आहे की भारतीय वस्तू महाग असल्याने जागतिक बाजारात भारतीय वस्तूंची मागणी कमी झालेली दिसते. त्यामुळे भारताच्या निर्यातीत अपेक्षित वृद्धी झालेली दिसत नाही. निर्यात संवर्धनासाठी सरकार बरेच प्रयत्न करते, पण त्यात फारसे सरकारला यश आलेलं दिसत नाही. तसेच देशातच वस्तूंना अधिक किंमत मिळू लागल्याने, देशातच मोठा नफा मिळू लागल्याने निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील निर्यातीकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येते. याबरोबरच दुसरी जी बाजू आहे की भारतीयांना विदेशी वस्तूंच्या भारतीय वस्तूंच्या तुलनात्मक दृष्ट्या भारतीय लोकांना स्वस्त आणि दर्जेदार वाटू लागल्यामुळे भारतीय लोक विदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. याचाच फायदा उद्योजक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतात. व्यापारी देशात उत्पादन विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. म्हणून देशात या वस्तूंचे उत्पादन देशात न करता विदेशातून त्या वस्तूंची आयात करण्यात उद्योजक आणि व्यापारी आपली धोरणं बनवत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात
आयात वाढते. अशा वस्तूंच्या व्यापारातून व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणातला नफा प्राप्त होत असतो. त्यामुळे ते देशी वस्तूंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करतात आणि विदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करण्याची धोरणं निश्चित करत असतात. मित्रहो, याचा परिणाम असा होतो की आयात ही वाढताना दिसते आणि निर्यात ही कमी होताना दिसते. आता आयात आणि निर्यातीच्या उत्पन्नाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं थोडक्यामध्ये आपल्याला विश्लेषण करता येते. निर्यात करणं म्हणजेच आपल्या वस्तूंची विक्री करणं. देशातल्या निर्यातीचा वाटा जितका मोठा असेल तितका मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. विदेशी चलन देशाला प्राप्त होऊ शकते. या उलट आयात करणं म्हणजे इतर देशातील वस्तूंची आपण खरेदी करणं, आपण मागणी करणं. जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण विदेशी वस्तूंची मागणी करणार आहोत तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला विदेशी उद्योजकांना, व्यावसायिकांना किंमत मोजावी लागणार आहे. आणि म्हणून आपली विदेशी वस्तूंच्या संदर्भातलं आपलं असणारं आकर्षण आयातीमध्ये वाढ करणारं ठरतं. कारण केव्हाही बाजारपेठेमध्ये जेव्हा खुलं स्वरूप प्राप्त झालेलं दिसते तेव्हा देशी वस्तू आणि विदेशी वस्तू एकदाच आपल्याला जेव्हा बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेल्या दिसतात तेव्हा आपण देशी वस्तू आणि विदेशी वस्तूमध्ये तुलना करत असतो. केव्हाही देशी वस्तूंच्या तुलनेत विदेशी वस्तूंचा दर्जा आणि किंमत आपल्याला कमी दिसते. त्यामुळे दर्जा चांगला दिसतो आणि वस्तूंची किंमत कमी दिसते. त्यामुळे साहजिकच कोणत्याही उपभोक्त्याचा मानसिक कल हा विदेशी वस्तूंच्या मागणीकडे वळत असतो. त्यामुळे विदेशी वस्तूंची मागणी जितकी मोठ्या प्रमाणात वाढेल तितक्या मोठ्या प्रमाणात भारताची आयात वाढेल. जितक्या मोठ्या प्रमाणात आयात वाढेल तितका आयात खर्च आपला वाढतो. त्यामुळे हा आयात खर्च म्हणजेच भारताला विदेशी चलनात करावा लागणारा खर्च, म्हणजेच निर्यातीतून मिळणारं विदेशी चलनारूपी उत्पन्न कमी असतं आणि आयातीवर करावा लागणारा विदेशी चलनरूपी खर्च हा जास्त असतो. त्यामुळे भारताच्या परकीय गंगाजळीवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून भाववाढ ही देशांतर्गत जर निर्माण झाली तर देशांतर्गत वस्तूंच्या किमती जेव्हा जास्त वाढतात तेव्हा त्या वस्तूंच्या किमती विदेशामध्ये कमी मिळतात. त्यामुळे देशातील उत्पादक आपल्याच देशामध्ये त्या वस्तूंची विक्री करून अधिक नफा कमवतात. म्हणजे उद्योजक निर्यात न करता देशातच त्या वस्तूंची विक्री केल्यामुळे त्याला नफा मिळतो, पण विदेशी निर्यातीच्या घटीमुळे देशाच्या परकीय गंगाजळीवर त्याचा वाईट परिणाम होतो. आणि या तुलनेत विदेशी वस्तू स्वस्त असल्यामुळे आपल्याला विदेशी वस्तूंवर जास्त खर्च करावा लागतो. भारताच्या गंगाजळीवर त्याचाही विपरीत परिणाम होतो. म्हणजे विदेशी वस्तू स्वस्त आणि देशी वस्तू महागमुळे निर्यात कमी असा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम भारताच्या व्यवहार तोलावर होत असतो. आयात आणि निर्यातीचा जमा खर्च हा व्यवहार तोलाच्या दोन्ही साईडला बघावा लागतो. कोणत्याही देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आरसा म्हणजे त्या देशाचा व्यवहार तोल होय. व्यवहार तोल म्हणजे देशाच्या व्यापाराचं नफ्यात आणि तोट्यात जो ताळेबंद नफ्याचा आणि तोट्याचा जो ताळेबंद असतो तो व्यवहार तोलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासता येतो. अशा रीतीने भाववाढीचे जे परिणाम आहे मित्रहो ते देशातल्या आर्थिक विषमतेवर होत असतात, देशातल्या विकास प्रक्रियेवर होत असतात, देशातल्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रातील व्यापार शर्तींवर होत असतात, तसेच देशातल्या विदेशी व्यापाराच्या धोरणावर, व्यवहार तोलाच्या धोरणावर होत असतात. हे चारही मुद्दे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या भागांचं महत्त्व स्पष्ट करणारे आहेत. अशा रीतीने किंमत वाढीचे परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण स्थितीवर होत असल्यामुळे याच्यातून बाहेर निघण्यासाठी सरकारला फार मोठी कसरत करावी लागते. मित्रहो, या भाववाढीच्या परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कोणत्या प्रकारच्या धोरणांचा अवलंब करते, भाववाढी विरोधी धोरणं सरकार कशी राबवते, या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्याख्यानामध्ये डिटेल असं अध्ययन करूया. तोपर्यंत आपण या व्याख्यानाला इथं विराम देतोय.
आपण घरी आहात, घरीच राहा. कोरोनामुक्त भारतासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. मित्रहो, आपल्या मित्रांनी जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना करायला सांगा. व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत ऑटोमॅटिक येईल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, त्याला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढी मी आपणास विनंती करतो. इथे थांबतो आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया. थँक्यू.